हॅलो फ्रेंड्स, ही आहे बकऱ्याची मुंडी। तर आपण आज बनवणार होतो मुंडीचं कालवण। तर ही 1 किलोची मुंडी आहे। तर आपण हिला आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि त्याला हळद मीठ लावून 3 शिट्ट्या देऊन उकडून घेऊया। चला तर मग आपण बघूया पुढे। तर फ्रेंड्स, आपण इथं हळद टाकलेली आहे। 1 चम्मच आपण मीठ टाकूया आणि 1 ग्लास आपण पाणी ॲड करूया। पाणी ॲड केलंय थोडंसं। 3 शिट्टी शिजून जाते मुंडी। 3 शिट्टीमध्ये शिजून जाते मुंडी। तर चला मग आपण कुकर लावून घेऊया आणि 3 शिट्टी काढून घेऊया। चला तर मग नंतर भेटूया आपण। हे बघा, मुंडीच्या रश्श्यासाठी लागणारं साहित्य: खोबरं, कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, टमाटे आणि थोडंसं जिरं। हे मी आता भाजून घेतलेलं आहे आणि वाटून टाकणार आहे। चला तर मग तेल गरम झालेलं आहे, आपण वाटण टाकून घेऊया। सगळं वाटण नाही टाकायचं आहे आपल्याला, जेवढं लागेल तेवढं। चला तर मग वाटण चांगलं भाजून घेऊया, नंतर भेटूया। चला तर मग वाटण भाजून घेऊया, भेटूया थोड्याच वेळात। चला तर फ्रेंड्स, वाटण भाजून झालेलं आहे चांगलं। तर आपण आता टाकूया ह्याच्यामध्ये मसाले टाकूया। थोडीशी हळद, लाल तिखट घरचा मसाला 1 ते 1.5 चम्मच, हा गावचा मसाला 1 चम्मच, अजून थोडा अर्धा। लाल तिखट पावडर टाकूया आपण 1 चम्मच। आपण चांगला फ्राय करून घेऊया, थोडासा कलर सुटेपर्यंत चांगला फ्राय करून घेऊया, थोडं तेल सुटेपर्यंत। आपली मुंडी इथं शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। चला तर आपण आता आपला मसाला भाजून झालेला आहे चांगला। तर आपण थोडंसं पाणी टाकूया, थोडंसं पाण्यामध्ये पण मसाला होऊ देऊया, थोडंसं तेल सुटेपर्यंत। मग आपण टाकणार आहोत मुंडी। अजून थोडंसं पाणी मी ॲड करणार आहे ह्याच्यात। सगळं टाकून द्यायचं आहे मुंडी, पाणी पण सगळं टाकायचं आहे। चांगली हलवून घेऊया आपण मुंडी, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये गरम पाणीच टाकते, कारण की गरम पाण्याने चव चांगली होते, थंड पाण्याने चव होत नाही नीट, त्यामुळे गरम पाणी शक्यतो टाकावे। चला तर आपण गरम पाणी झाल्यानंतर टाकून घेऊया। 5 मिनिटं आपण वाफेवर ठेवूया, त्याच्यानंतर आपण गरम पाणी टाकूया। गरम पाणी झाल्यानंतर पण आपल्याला 10 मिनिटं गॅसवर ठेवायची आहे, त्यानंतर मुंडी रेसिपी तयार होणार। 5 मिनिटं आपण वाफेवर ठेवूया मुंडीला, त्याच्यानंतर आपल्याला गरम पाणी टाकायचं। चला तर मग आता आपण गरम पाणी टाकून घेऊया। 5 मिनिटं झालेले आहेत वाफून। मसाला टाकायचं विसरलेलो, तर मी आत्ता मटण मसाला टाकलाय, बघू शकता। आत्ता मटण मसाला टाकलाय मी। जेवढे आपल्याला पातळ करायचे तेवढंच पाणी टाकायचं, वाटलं तर आपल्याला अजून पाणी टाकावं तर अजून टाकायचं पाणी। आता आपण 5 ते 7 मिनिटं ठेवणार आहोत गॅसवर, नंतर बंद करणार। मग आपली बकऱ्याची मुंडीची रेसिपी तयार झाली। चला तर आपण 5 ते 7 मिनिटं गॅसवर ठेवून देऊया मंद आचेवर। गाईस, मुंडीचं कालवण झालेलं आहे,
बकऱ्याच्या मुंडीचं कालवणची रेसिपी बघा, मस्त झणझणीत झालेला आहे. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या न्यू ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. चला तर बाय. गाईज, मुंडीची रेसिपी झालेली आहे. तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.